सांगली शहरातील कृष्णा घाटावर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरके गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। टोळी प्रमुख राकेश शामराव कांबळे वर्ष 31 राहणार न्यू टिंबर एरिया नवीन वसाहत सांगली। टोळी सदस्य लखन पंडित इसरडे वर्ष 35 राहणार न्यू टिंबर एरिया नवीन वसाहत सांगली। कृष्णा उर्फ मुदग्या कुटनाप्पा कांबळे वर्ष 25 राहणार संजय गांधीनगर झोपडपट्टी स्वस्तिक वे ब्रिज पाठीमागे भीमनगर सांगली। करण किशोर शिंदे वर्ष 27 राहणार स्वस्तिक वे ब्रिजच्या पाठीमागे भीमनगर सांगली। महेश विजय नाटेकर वर्ष 19 राहणार संभाजी कॉलनी टिंबर एरिया सांगली। सुनील उर्फ मुख्या निलाप्पा खडते वर्ष 38 राहणार टिंबर एरिया नवीन वसाहत सांगली। तसेच 2 बालक यांचा या कारवाईत समावेश असून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार या टोळीचे कार्यक्षेत्र सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात असून सन 2016 ते 2026 या कालावधीत टोळीतील सदस्यांनी वर्चस्व निर्माण करणे, आर्थिक फायदा मिळवणे आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर दारू बाळगणे आणि विक्री, घातक शस्त्रे बाळगणे तसेच नागरिकांना धमकावणे अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत। या पार्श्वभूमीवर सरकारी अभियोक्ता यांचा अभिप्राय घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मोका कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला। पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी प्रस्तावाला मंजुरी देत 2 बालकांसह 8 आरोपीविरुद्ध मोका कायद्यातील विविध कलम आणि वाढीव कलमांचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे। या मंजुरीनंतर गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोका कायद्याचा प्रभावी वापर करण्यात येत असून यापूर्वी सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणातील NG ग्रुप या टोळीवरही मोका कारवाई करण्यात आली होती। भविष्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यावर बारीक नजर ठेवून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे।